हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही आलो आहे आपल्या आमराईमध्ये. तर जेव्हा आपण लावलेले होते सगळी कलमं, तर आता बघा छान पालवी वगैरे पण फुटली आहे मस्तपैकी. अशा करून सगळीकडे फुटले, कारण की कसं आहे माहीत आहे, आता ही खूप उंच आहे. 4 वर्षाची लागवड आहे लावलेली, म्हणजे रोपं जी आहे ती 4 वर्षाची आहेत. त्यांना आता आपण सपोर्ट लावलेलं ते आपण चेक करायला आलो आहे, कारण की ना आता उंच खूप वाढतात त्याच्यामुळे. तर इथे भाजी पण खूप सारी आहे पाठीमागे वगैरे, तर ती पण आज तोडते. तर चला मी तुम्हाला दाखवते. आज आपण भारंगीची भाजी तोडूया. आणि हो, भारंगीची भाजी कशी बनवली जाते ते पण तुम्हाला लवकरच मी सांगेन. तर मी दाखवते की ती किती तोडली आहे. ती एकदम कोवळी कोवळी फुटलेली आहे, कारण की ना हे जंगल जेव्हा साफ केलेलं ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भाजी होती. तर ते कट केल्यानंतर आता खूप सारी इकडे रुजलेली आहे बघा. फुल हिरवंगार सगळं झालेलं आहे. आणि आपली कलमं पण बघा खूप छान झाली आहे ती बघा. तर तुम्हाला दाखवते मी. तिकडे काम पण चालू आहे, म्हणजे एखाद दुसरं जे कलम आहे ना त्याचं आडवं वगैरे झाल्यासारखं आहे, तर त्याला आपण छानपैकी सापडा लावतो आहे. तर असंच आपण बघा सगळीकडे हे बघा, इकडे पप्पा वगैरे पण आहेत, तर ते पण लावायचं काम चालू झालेलं आहे. तर चला भाजी खुंटायला म्हणजे घेऊया आपण. मी दाखवते किती काढली आहे ती. तर ही बघा, ही आहे भाजी. आणि बघा किती कोळी आहे बघा, मस्तपैकी एकदम हिरवीगार आहे. आणि आता ना इकडे सगळीकडे झालेली आहे. तर चला आपण खुंटायला घेऊया. आता एवढी मी काढली आहे. तर आता ना सगळीकडे ना नवीन म्हणजे एकदम पालवी चांगली फुटलेली आहे. तर बघूया कुठे कुठे आहे. आता तिकडे पलीकडे शेती आहे, तर तुम्हाला ट्रॅक्टरचा ना आवाज येईल. तर ही बघा भाजी एकदम फुटलेली आहे मस्तपैकी बघा. तर ही आहे भारंगीची भाजी. हे बघा खूप कोवळी आहे मस्तपैकी. तर कोवळी भाजी खूप चांगली लागते. तर हा बघा एकदम मस्त, एकदम हिरवीगार अशी भाजी आहे. तर बघूया अजून मिळते की काय कुठे. ही बघा इकडे पण आहे. रस्ता बघा कसा आहे. तर ही भाजी आहे ना सहज मिळते, पण फोडशीची भाजी आहे ना खूप रान आपल्याला, म्हणजे ती आहे ना ठराविक जागेवरतीच रुजते, बाकी कुठल्या जागेवरती रुजत नाही. पण भारंगी अशी आहे ना की ती सगळीकडे रुजते आणि पटकन ओळखतासुद्धा येते आणि दिसतेसुद्धा. पण फोडशीची भाजी तुम्हाला माहिती असेल फुल जंगलात रुजते, डोंगर ठिकाणी. तर हे बघा सगळी कलमं आपली मस्त झालेली आहेत हे बघा. तर चला इकडे जाऊया आता आपण. हे बघा मस्त झालेत कलमं, पालवी छान आलेली आहे त्यांना. हे बघा. तर बघूया आपल्याला किती मिळते भाजी, काय मिळते. तरी आपण इथे ठेवूया. आणि इथे मी बघितली होती बघा किती आहे. तर ही बघा मस्त फुटली, एकदम हिरवीगार. आणि ना हाताने एक वेगळाच वास येतो एकदम. तर हे बघा मी ते आता ना तोडते. हे अशी तुटली ना की समजून जायचं, पटकन तुटली ना की एकदम कोवळी भाजी आहे. आणि वरूनच कळते बघा पूर्ण हिरवीगार पाण्यात. हे आता ना जंगल साफ केले ना त्याच्यामुळे चांगली दिसते सुद्धा आणि फुटले पण मस्त. तर आपण हे असे सगळे त्याच्या ढिऱ्या काढणार आहोत फक्त. तर ही पानं जी असतात ना आता एकदम कोवळी आहेत, तर आपण वरच्या ढिऱ्या सगळ्या घेतलेल्या आहेत काढून. तर ही औषधी म्हणून पण ओळखली जाते भाजी एकदम. आणि जास्तीत जास्त ह्या दिवसांमध्ये बघायला मिळते. आणि ना ह्याला फुलं पण येतात, पण अजून टाईम आहे. फुलांची पण भाजी वगैरे केली जाते, तुरे येतात. सो तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ जर बघितलात ना त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर ही बघा एवढी इथे मिळालेली आपल्याला. तर सगळीकडे फुल जंगल झालं. ही बघा जमिनीतून नुकतीच वर येते ही बघा फोडशीची भाजी, सॉरी आपली ह्याची भाजी भारंगीची. ही बघा. सो फुल जंगल आहे ना, सो जंगलात अशी सगळीकडे आता रुजाला लागलेली आहे. ह्या साईडला वगैरे बघूया. तर आता आहे ना सगळ्या कलमांना ना मस्तपैकी जे काय आपण कलम लावलेले आहेत ना त्यांना छान पालवी फुटते मस्तपैकी. हे बघा ही सगळी पालवी फुटलेली आहे मस्त. हे बघा. तर अशा पद्धतीने थोडीफार मिळाली भाजी आपल्याला. हे बघा फुल जंगल झालं आहे, म्हणजे ना आता सगळी तोडलेली आहेत ना, सगळ्या वेली वगैरे पण आलेल्या आहेत. ह्या बघा ह्या फुल वेली आहेत ह्या बघा. तर चला आता आपण जाऊया. बऱ्यापैकी भाजी भेटली आपल्याला. सो मी मगाशीच थोडी काढली. तर हे बघा. तर आता ही घेऊया आपण आणि निघूया. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी सगळी आपली कलमं ही बघा मस्त पालवी फुटलेली आहे. तर इथे पण काम चालू आहे आपलं. तर अशा पद्धतीने ही बघा इथे पण आहे थोडी. ही बघा.
सो ही खराब आहे बघा, खराब आहे ही. मला वाटते पक्षी घरटं बांधतंय बहुतेक, तर ही आपण काही घेणार नाही आत. तर चला आता आपण निघतोय.